नमस्कार मित्रांनो, मी भरत सावंत. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कोकण मालवणी बॉय या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे आमच्या चिटकेश्वर मंदिराकडे, जिथे आम्ही चवळी लावली आहे. चवळी आता रुजून आलेली आहे. चवळी काढायला आज मी जाणार आहे आणि आपली प्रतिभा, जे अनंत आजोबा, बाकी सगळं काय काय काम करत आहेत ते आपण पाहूया. आणि जी नाचणी वगैरे आता कशाप्रकारे रुजून आली आहे ते आपण सगळं आज पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, नक्की आवडेल. तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा वेळ काढून. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आता इथे पोहोचलो आहे. आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आमच्याकडे ही जी चवळी आहे ती केशरमुख जातीची चवळी आहे. पण आमच्या कोकणात जास्ती करून जी चवळी केली जाते ती काळ्या मुखाची चवळी केली जाते. तर मित्रांनो, आमच्याकडे इथे आम्ही केशरमुखाची चवळी केलेली आहे. आणि चवळीची एक गोष्ट सांगायची केली तर चवळी ही पिंतवर्धक आहे. म्हणजे त्यांनी पिंताचा वगैरे काहीच त्रास होत नाही आणि आरोग्यासाठी पण खूप चांगली आहे. तर मित्रांनो, इथे आता आपण पाहू शकता सूर्यफुलाचा जो मी ब्लॉग केला होता, ती सूर्यफुलं आता प्रतिबाजूने काढून झालेली आहेत. तर त्यांना सुकत घातलेलं आहे. आता ही व्यवस्थित सुकून झाली की नंतर त्याचं तेल काढायला घेणार. आपण पाहू शकता. तर मित्रांनो, इथे भुईमुगाची शेती आहे. आपण पाहूच शकता. तर मित्रांनो, इथे ही नाचणीची शेती पण केलेली आहे. मित्रांनो, नाचणी ही आरोग्यासाठी खूपच चांगली असते. आपण पाहूच शकता कशा प्रकारे इकडे नाचणी केलेली आहे. आपण जेवण कमी केलं, तब्येत छाप डाऊन झाली. कोणाची? खराब. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आमच्या वैभव काकाच्या आईच्या कोपऱ्यांकडे. तर मित्रांनो, ती पण इथे चवळी काढत होती. आपण पाहूच शकता.
तर मित्रांनो असे असतात चवळीचे दाणे आतमधून, आपण पाहूच शकता. तर मित्रांनो पपल्या पण इथे कोपऱ्यात खेळत होता. तर मित्रांनो आता आपण थेट जाऊया आपल्या अनंत आजोबांच्या घरी. ते आपल्या घरी काहीतरी करत होते. चला काय करतात पाहूया. नाही दिसता चष्मा नाही माझं फुटली काय बघा. तर मित्रांनो इथे आपल्या अनंत आजोबा मशिनीच्या मदतीने चवळीची झोडणी करत होते. ही ॲक्च्युली भाताची मशीन आहे, पण भाताच्या मशिनीने चवळीची झोडणी किंवा कुळीदाची झोडणी पण सगळं होऊ शकतं. तर मित्रांनो इथे जामाचं झाड पण होतं. तर मित्रांनो मी जास्ती करून आजपर्यंत सफेद जामाचं झाडच बघितलेलं होतं, पण लाल जाम हे पहिल्यांदा बघितले. पण पाहू शकता. आणि हे लाल जाम जे होते ते खायला फारच गोड होते, म्हणजे सफेद जामांपेक्षा तर खूपच गोड होते. तर असा होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कोकण मराठी बाय चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.